महाराष्ट्र आपण पाहत असाल की कळंबोली शहरामध्ये जो प्रचाराचा झंझावात चालला आहे, म्हणजे काही ठिकाणी लोकांना बाहेरचे लोक प्रचारासाठी आणायला लागतात, पण आमचा एवढा उत्स्फूर्त परिसर आहे. काल पंकजाताई मुंडे आल्या होत्या, त्यांची आपण प्रचार रॅली पाहिली असेल. काल आमचे नेते माननीय श्रीकांत भारणे आले होते, त्यांची प्रचार रॅली पाहिली असताना पण त्यानंतर काल आमचे स्टार प्रचारक म्हणून शहाजीबापू पाटील आले होते, त्यांची सभा पाहिली असेल. आमच्या ह्याला जे आमचे स्वयंभू जे मतदार आहेत त्या अर्थाने खऱ्याने आमच्यासोबत फिरतात. आणि ह्याचा सर्वांचा जर अभिलेख पाहिला तर प्रभाग 8च नव्हे, कळंबोली शहरामध्ये जेवढेही महायुतीचे उमेदवार आहेत सर्व उमेदवार निवडून येणार आहेत, याबद्दल आम्हाला खूप शंका नाही आहे. आणि या विभागाचे विद्यमान आमदार प्रशांतदा ठाकूर असतील, दुसरे आमदार असतील विक्रांतदादा पाटील असतील आणि आमचे खासदार श्रीकांत भारणे असतील, यांच्या माध्यमातून हा केलेला विकास आणि जनता सुद्धा आहे. जनताला माहिती आहे येणाऱ्या कालखंडामध्ये काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की येणारी सत्ता ही महायुतीची असणार आहे. तिथे महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे, केंद्रामध्ये एनडीएची सरकार आहे. आणि सर्व अभिलेख पाहता जनतेला विकास हवा असेल सरकारच्या सोबत जावं लागेल. सरकारशिवाय शांतपत नसतं. आमच्यासमोर जे उमेदवार आहेत गेल्या 8 वर्षे त्यांना संधी दिली गेली. 8 वर्षे संधीच्या कालखंडामध्ये खोटं बोलण्याशिवाय काही केलं नाही. हे आम्हाला माहीत नाही, पण ती जनता आम्हाला सांगते की साहेब तुम्ही आलात, ज्या दिवशी तुम्ही ह्या 8 नंबरमध्ये उभा राहिला त्या दिवशी आपला विजय झालेला आहे अशी जनता जनार्दन आम्हाला सांगत असते. आणि उत्स्फूर्त परिसर साधा आम्ही जिंकून आलो, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. बघा, माननीय आमचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राची ज्या वेळेला खऱ्या अर्थानं धुरा घेतली त्यावेळेला त्यांनी केलेलं काम, त्यांना देवभाऊंनी त्यावेळेला दिलेलं साथ, हा संपूर्ण ह्या लोकांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे. आम्हाला रात्री 2-2:30 वाजता रोज मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातनं साहेबांच्या वतीनं त्यांच्या पीएच्या वतीनं अपडेट असते, काय परिस्थिती आहे, काय प्रचार चालला आहे, कारण त्यांना इथली अपडेट मिळत असते. उद्या आमच्या राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई जे साहेबांनी आज आत्ताच फोन आला होता की तुमच्या उद्या शंभूराज देसाईने पाठवतं. मी त्यांनाही सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून काम केलं. आज आमचे मुख्य नेते आहेत आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र भाऊ यांची साथ आहे. आज सगळा अभिलेख पाहता आमच्या इथल्या एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून आम्ही इथं सर्व मोठ्या प्रमाणात काम करतो. आपण पाहत असाल प्रभाग 8 जे सर्व उमेदवार आहेत, कुठलीही राजकीय परिस्थिती नाही आहे. आम्ही कामधंद्याला रोजीरोटीला आलेलं सहमंडळी या विभागात आलो आणि विभागामध्ये रोजीरोटी थांबत असताना काही सामाजिक जीवनामध्ये काम केलं. त्या अनुषंगानं जनतेनं आम्हाला उमेदवारी दिली आहे. आम्ही उमेदवारी मागून घेतली नाही. आमच्याकडे सगळे या भागातील लोक आले, ते बोलले साहेब तुम्ही ह्या प्रभागात उभे राहा आणि जनतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे जातोय. माझ्यासोबत बळवंतराव कदम आपण पाहतात की गेल्या 7-8 वर्षाच्या कालखंडामध्ये या भागात केलेलं काम त्यांचं मोठ्या प्रमाणात काम त्यांनी एकच यांच्यामध्ये झालेली काम आहे. आमच्या शेजारी बायजाबाई बारगजे सर्वसामान्य कुटुंबात आल्या भगिनी आहेत. आमची सायलीताई सर आहे, आमची शरपुंग यांची त्यांनी सौभाग्य होती. हे सर्वसामान्य कुटुंबातली आणि जनतेची नाळ असलेले सर्व उमेदवार आहेत. त्यामुळे आम्हाला जिंकण्याची काही चिंता नाही. विरोधकांना बघा, हा रामदास शेवाळ आहे, फक्त बोलणार नाही, प्रशांत माध्यमात सांगतो. सामाजिक जीवनामध्ये काम केलेला मी व्यक्ती आहे. आज बबनरावनी राजकीय जीवनामध्ये इथं काम केलेलं तर मला त्यांची साथ आहे, परंतु सामाजिक जीवनामध्ये हा जात-पात पंथ मी पाहिलेला नाही. आज आम्ही त्यांच्या फक्त विकासाचा व्हिजन घेऊन ह्या सर्व सहकाऱ्यांच्यामध्ये फिरतोय. आज आम्हाला सकाळी 11 वाजल्यापासून ह्या माझ्या सगळं मुस्लिम बांधवाचे फोन येतात, साहेब तुम्ही इथं हजर राहिलंच पाहिजे, आज राहिलं पाहिजे. मी आपल्याला सांगू इच्छितो ही हे सगळे अल्पसंख्याक लोकांची राहणारी सर्व मंडळी आहेत, पण स्वतः मी न येता ते स्वतः माझा प्रचार करतात. त्यात आपण समजून घ्या काही सामाजिक बांधिलकी म्हणून केलेलं काम आहे, म्हणून हा प्रतिसाद आपल्याला भेटतो. त्याचा प्रतिसाद आपल्याला महाराष्ट्राची दूर आहे. आपण पाहत असं आपण अनेक वर्ष मला ओळखताय, परंतु कुठल्याही जात-पात धर्म न करता समाजाच्या प्रती काहीतरी देणं आहे हे अनुषंगाचं ते काम करत असतो. त्याचं हे भलं आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून जो विकासाचं सूत्र आम्ही घेऊन आपल्यासमोर आलो आहे. आपल्याला आम्ही खात्रीनं सांगू इच्छितो की येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये जे आपल्या समस्या या 5-7 वर्षामध्ये काही सुटल्या गेल्या नाहीत त्या सर्व समस्या सुटण्याचं निराकरण आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत. आपण पाहता काही रस्त्याची, गटाराची, आतमध्ये बरीचशी गार्डनची काही बाकी असणारी कामं असतील, त्या भागामध्ये असणारी गोरगरिबांसाठी एखादी महानगरपालिका शाळा असावी, असंख्य प्रश्न आहेत की आपल्या आता थोड्याशा टाईममध्ये सांगू शकत नाही. पण आम्ही काही वल्गना करण्यापेक्षा आम्ही करून
दाखवणारी मंडळी आहोत. येणाऱ्या कालखंडामध्ये माझ्या ह्या मध्यमवर्गीय कळंबोलीकरांच्या सर्व समस्या सोडवण्याचा मानस आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि हाच आमचा एजेंडा आहे. त्या कळंबोलीकरतील सर्व मतदार बंधू भगिनींना मी अपील करतो की आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी RPI राष्ट्रवादी या महायुतीचे 4 उमेदवार आहोत. एक बबनराव मुकादम साहेब, रामदास शेवाळे, बाईजाबाई बारगजे, सायलीताई सरग. परंतु आमचे चिन्ह 2 चिन्ह कमळाची आहेत, 2 चिन्ह धनुष्यबाणाची. तर माझ्या नागरिकांना अपील राहणार आहे की आपण प्रत्येकाला एका मतदाराला 4 मतदान करण्याचा अधिकार आहे. आपण 2 कमळ आणि 2 धनुष्यबाणावरती आपण बटन दाबावं आणि आम्हाला बहुसंख्य मतानं विजयी करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.